हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे मंगळवार आणि मंगळवार देवीचा वार आहे। आपण आज नवमी आणि अष्टमी दोन्ही वार आहेत आणि आज आपला उपवास असणार आहे आणि देवीसाठी कुमारिका जीव घालायचे आहेत 9 आणि मी आज देवीची मंदिरामध्ये जाऊन ओटी भरणार आहे आणि आपल्या घरच्या देवीची पण घरातल्या मंदिरात ओटी भरणार आहे। तर मी मंदिरामध्ये जाऊन आज देवीची ओटी भरणार आहे। चला तर मंदिरामध्ये जाऊन आपण ओटी भरून येऊया आणि मी अगोदर आपल्या देवीची ओटी भरणार आहे घरातल्या। पीस आहे नारळ, पान, सुपारी, तांदूळ, हळद, कुंकू, वेणी आणि ही आहेत 5 फळं। हे कडकणे आहेत मी जे आधी मंदिरात जाऊन बांधणार आहे। मग आपल्या घरी देवीला आपल्या पण घटाला कडकण्या बांधायच्या आहेत। तर ही आहे माझ्या घरातल्या देवीची ओटी। आधी मी घरातल्या देवीला ओटी बांधून कडकण्या बांधून मग मी मंदिरात जाऊन मंदिरातल्या देवीला बांधणार आहे। तर चला, आपल्या 7वी माळ ही शुक्रवारी असल्यामुळे मी देवीचं कुंकुम अर्चन केलेलं आहे आणि सप्तशती पठण केला एक वेळेस। जितकी होईल तेवढी सेवा मी केलेली आहे। ही आहे माझी घटस्थापना। घटस्थापनेच्या वेळेस देवीची, माता महालक्ष्मीची आणि तुळजापूरच्या आईची मूर्ती ठेवून मी पूजा केलेली आहे, तिथं स्थापना केलेली आहे आणि मातीचा दिवा लावलेला आहे। त्यानंतर आज 8-9वी माळ असल्यामुळे आज देवीची मी ओटी भरून घेणार आहे आणि उद्या असणार आहे दशमी। दशमीला आम्हाला परड्या वगैरे भरावं लागतात। तुळजापूरच्या आईच्या आम्हाला परड्या भरावं लागतात। परड्यासाठी भाजी भाकरीचं निवेद करून देवीचा 9 दिवसाचा उपवास सोडला जातो आणि आज आमचा उपवास असणार आहे आणि आज लहान मुलींना 9 कन्या जीव घालायचे आहेत। तर 9 कन्यासाठी शृंगार आणलेला आहे। आता मी आधी जाऊन मंदिरात देवीची ओटी भरून येणार आहे आणि मग मुलींना जीव घालून त्यांचा शुभ आशीर्वाद घेणार आहे। आणि आता चला, मी जाणार आहे मंदिरात, त्यानंतर येऊन लहान मुलांना जीव घालणार आहे। ब्लर लगा